कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर, तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली 20 वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत. आजवर 2 लाख स्क्वेअर फूट पेक्षाही जास्त बांधकाम करून 400 पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत. जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत. तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत. आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत. आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत. शंकर आव्हाड ग्रुप 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान कोणाचे हे रूप देह हा कुणाचा. कोणाचे हे रूप देह हा कुणाचा. आत्मा रामसाचा सर्व जाणे हो. आत्मा रामसाचा सर्व जाणे, सर्व जाणे. तू हा विचार विवेके शोधावा, विवेके शोधावा, विवेके शोधावा. विठ्ठल विठ्ठल माझा सावळा विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल माझा सावळा विठ्ठल. सावळा विठ्ठल असे ठाई ठाई ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप, नयनातील रूप. ज्ञानदेव म्हणे नयनातील रूप, नयनातील रूप. या नाव चित्पद तुम्ही जाणा. या नाव चित्पद तुम्ही जाणा. या नाव चित्पद तुम्ही जाणा, तुम्ही जाणा. कोणाचे हे रूप देह हा कुणाचा. कोणाचे हे रूप देह हा कुणाचा. आत्मा रामसाचा सर्व जाणे हो. आत्मा रामसाचा सर्व जाणे. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 विठ्ठल 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 विठ्ठल. आरती ज्ञानराजा
कीर्तनातील प्रथम साल नाशिक रत्न हरभट्ट कराड रोहिदासजी महाराज मते आणि त्यांना साथ सिंहासनी आल्या याचका पुरे धणे एकाच्या कैवाडे उदवे बहुतांचे कोडे देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धणे दोही ठाई तुका नाही पडू देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धणे पांडुरंगा करू प्रथमण करदरनाथ उमाशंकराचार्य सुताचरणावरी ठेवडी माथा साष्टांगे आता दंडवत दशरी बंधू सारदाच्या चित्रोणाच्या पदावात सिद्धी पाविली सहजातीच्या चरणमता दंडवत आता बंधुदेव ब्राह्मणजांची पुण्य पावन प्रसन्न होती श्रोते जंतया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चार दिनतया माझे दंडवत आता नमोरंग भूमिका कीर्तने उभे होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा दया भाषदंडवत ऐसे नमन करुणी सकळ हरिकथा बोली बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल
देव बैसले सिंहासनी आल्या याचे का पुरे धणी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घटलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्याच परिचयाचा. अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार. कशा निमित्ताने कार्यक्रम जमलेल्या सर्व भाविकांना या गोष्टीची कल्पना आहे. लक्ष्मी माता आणि गवळीनाथ महाराज मंदिराचा जीर्णोद्धार, कलशारोहण, या भागाचं परिसराचं सुशोभीकरण आणि त्या निमित्ताने हा लोकार्पण सोहळा. युवा नेते आमचे उदयभाऊ सांगळे यांनी सर्व भाविकांच्या द्वारा मला दिलेलं हे निमंत्रण आणि म्हणून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, दोन्ही रोहिदास महाराज, चंद्र महाराज, किरण महाराज, तुम्हाला चंद्र किरण आहे, विनेकरी महाराज, इकडचे सर्व गायनाचार्य, जॅकेटवाले, बिगर जॅकेटवाले, कैलास महाराज, हलदार चौकदार, पाठीमागचे छोटे छोटे साधक, बसलेल्या ती बरीचशी महाराज मंडळी असेल ज्यांच्या मंत्रघोषामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला, ते सर्व ब्रह्मवृंद त्यांनाही नमस्कार. पुढे बसलेले सर्व मान्यवर, नगराध्यक्ष तुम्हालाही नमस्कार, नगरसेवकांनाही नमस्कार. गोट्यावर बसलेले केदार शेठ, ऐकू जात नाही बरं आहे, तुम्हालाही नमस्कार. पोचला. पुढे बसलेले सावकारापासून कास्तकारापर्यंत सगळे, वाघ, सिंह, कोले, त्याच्यात सगळे आले. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थी श्रोते आणि या सर्वांच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल तेव्हा उदय भाऊच्या या धडपडीनं या कार्यक्रमाला आलेलं यश. आम्ही इथे कार्यक्रम फार पूर्वी 25-30 वर्षापूर्वी केले, पण आता जो बदल झाला वाखाणण्याजोगा आहे. मंदिर, परिसर, लहान मुलांना खेळायसाठी सर्वांगीण दृष्ट्या विचार करून सर्वांना सोबत घेऊन तुमच्या उदयभाऊ सांगळेंनी पुढाकार घेऊन हे कार्य केलं. त्यांना पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद देतो. मंदिराची कामं भागवी नाही, काटकसर नाही, अगदी त्या ऐश्वर्याला शोभेल असं काम. प्रपंचाचं कितीही करा, याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची, याच्या दोघाची आपल्या, काळाचं पांढरं वाटोळाचं चौकोनी डोळ्यात तेल घालून संसार करा. 3 मजली इमारत बांधा, तरी तुमचा एकुलता एक चिरंजीव तुमचा 10वा घालेल याची शाश्वती नाही. लक्षात. सिन्नरच्या किती पुढच्या पिढ्या जातील तरी गवळीनाथ मंदिरात आणि लक्ष्मी मातेच्या मंदिरात नतमस्तक होताना या हयात पिढीचं नाव घेतील की आमच्यासाठी केवढा मोठा ठेवा यांनी करून ठेवला. याला म्हणतात उत्तमाची सूरत से कीरत बड़ी, बिन पंख उड़ जाए,
सुरत तो जाती रही किरत कबो न जाय. सुरत म्हणजे गुजरात मधले शहर नाही, बडोदा सुरत. हे 3.5 हाताचं शरीर ही सुरतच आहे. सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय. जर सुरत सिन्नर वरून रोहिदास नाशिकला न्यायची असेल तर काळ्या पिवळ्या जीपवाला 50 रुपये माग. सुरत सिन्नर ते नाशिक 50 रुपयाचा खर्च आहे, पण कीर्ती बिना वाहनानं दिल्लीला पोहोचते. लक्षात. सुरत से किरत बडी बिन पंख उड जाय. सुरत तो जाती रही. ही चाललेलं आहे, आपल्या लक्षात येत नाही. कालचं शरीर आज नाही, पण रोज दाढी करत असल्यामुळे फरक कळत नाही. बरं का रोहिदास. तर तैसीच याची स्थिती नासत जाय क्षणक्षणाप्रती. म्हणून याती म्हणती अश्वत्थगा. तुमची इच्छा असू द्या नसू द्या तरी हे चाललेलं आहे. किरण भाऊ, त्याच्यात कोणीही थांबू शकत नाही. अखंड चालले. लहानपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरं पान, हरणासारखे गोल गरगरे डोळे, गोपाल कृष्णासारखे काळे कुरळे केस, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस सुद्धा म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा, कोणी म्हणते का आजोबा काय कायम घाईतच असता तुम्ही? काय काम काही नाही, एक पप्पी द्या मग जा नाशिक. अरे कुठली पप्पी म्हातारी नाही, तोंड पाहता पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोच देह नव्हे तुझा. तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता तो देह जर्सीच्या गोठ्यात त्याला चहा कुणी देत नाही. म्हणून सुरत तो जाती रही किरत कबो ना जाय. म्हणून ही जी हयात पिढी आहे, ती अध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, आमचे उदय भाऊच्या समवेत सगळे काम करणारे असतील, छोटा मोठा सगळ्यांनी सहभाग या ठिकाणी आपला आपला वाटा नोंदवला असेल, त्याही वेळेला उदय भाऊ एकट्या श्रीकृष्णाच्या करांगोळीमध्ये गोवर्धन उचलायची ताकद होती, तरी श्रीकृष्णजीनं एकट्यानं नाही उचलला. आपले गोपाळ गोळा केले. पेंद्या, वाकड्या, बोबड्या, सुदाम्या, श्रीदाम्या, मधुमंगल, काठ्या लावा, काठ्या लावा, काठ्या. सगळ्या गोपाळांनी काठ्या लावल्या आणि कृष्णानं करांगोळी लावली. अख्खा गोवर्धन उचलला. तसं यामध्ये ज्याचा छोटा सहभाग असेल, या ठिकाणचा गरीब असेल, झोपडपट्टीत राहत असेल, गाठी गाठीचं धोतर नेसलेला, फाटकी बंडी 2 शेळ्या चारत असेल, जर्मनच्या ताटात शिळी पाकी भाकरी खात असेल, त्याने आपल्या कमाईतून 500 रुपये दिले असेल, त्याला या गावचा गोपाळ समजा. ज्यानं मोठी देणगी दिली असेल त्याला श्रीकृष्ण समजा. म्हणून सिन्नरचे गोपाळ आणि श्रीकृष्ण एकत्रित आले. आज हा दिवस उजाडला, ज्याचा संकल्प केला होता. धरली जी होती चित्ते त्याची डोळा दिसती आणि पूर्णविराम किरण महाराज याच्यात आहे. प्रपंचाचं कितीही करा उदय भाऊ, ते संपत नाही. कितीही करा, कितीही केला तरी संपत नाही. तो संसार आहे. ठरवलं तर मरायच्या आधी पूर्ण करता येतो, तो परमार्थ आहे. 2 मध्ये हा फरक आहे. पूर्ण करता येतो, याच्यात पूर्णविराम आहे. आता ही सगळी वारकरी मंडळी आहे, पंढरपूरला जाताना आधी ठरलेलं असते की नाही, माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये आळंदीहून सहभागी झाल्यानंतर पुढे पुणे, मग सासवड, मग जेजुरी, मग वाले, मग लोणंद, थोडं तरडगाव, फलटण, बरड, नातेपुते, माळशिरस, वेळापूर, भंडी, सेगाव. पुढे गाव सुटलं नाही. तुम्ही जरा माझ्याकडे लक्ष द्या. ज्यांनी वारी केली त्याला याची माहिती आहे. पालखी सोहळ्यात सहभागी झाला की आळंदीहून पुढे पुणे लागतं. बरं का रोहिदास. पुढे सासवड, पुढे जेजुरी, पुढे वाले, पुढे लोणंद, पुढे तरडगाव, पुढे फलटण, पुढे बरड, पुढे नातेपुते, पुढे माळशिरस, पुढे वेळापूर, पुढे भंडी सेगाव, पुढे वाखरी, पुढे पंढरपूर, पुढे का पूर्णविराम सापडतो. त्यालाच म्हणतात परमार्थ. थांबायचं, थांबायचं. इथे प्रश्नचिन्ह आहे. कितीही करा. वास्तू शांतीच्या दिवशी घरमालक पंक्तीतून फिरतो, त्याचं कर्तव्य आहे. आणि हे जेवायला बसतात पाहुणे. सावकाश जेवा, पोटभर जेवा, रावसाहेब लादू नका, नानासाहेब, तात्यासाहेब लादू नका महाराज. ते खालचं मध्ये थांबा. एवढा पैसा होता, मग स्लॅब का नाही होतला, पत्राच का टाकला. याच्या नाकीनं वाली एकटा बदल 12 बहिणी, त्याची फुकटची बुंदी खाऊन खालचं सल्ला देत. त्याच्या पुढचं थांबा. एवढा चांगला बंगला बांधला, तर दगड घेऊन उसात जातो, संडास का नाही बांधला.
त्याच्या पुढचं म्हणतं बाथरूम कसं नाही, त्याच्या पुढचं म्हणतं अजून देवघर का नाही. अरे मेलो तरी पूर्ण होत नाही ते घर आहे. पूर्ण मंदिर करता येतं, लक्षात ठेवा. पाया खोदला, जोता झाला, भिंतीची कामं झाली, शिखराचं काम झालं आणि ब्रह्मचारी अथवा संन्यासी त्याच्या हस्ते कळस बसला. कळस दोघांनाच बसवता येतो बरोबर का. एक तर ब्रह्मचारी पाहिजे नाही तर संन्यासी पाहिजे. का कळसाच्या पुढं काही नसतं ना, तसं ब्रह्मचार्याच्या पुढं काही नसतं. पूर्ण विरामानेच पूर्ण विराम करायचा असतो, संन्यासाच्या पुढं काही नसतं. दुसरं एक कारण होतं, पूर्वीची मंदिरं उंच असायची उदय हो आणि सुविधा नव्हत्या. मग 100 फूट 150 फूट त्याच्यावर तो संन्यासी नाही तर ब्रह्मचारी कळस घेऊन पाठवायचा. आणि ते जुने लाकडं शेवरीचे पाण्यात भिजलेले त्याच्या शिड्या. समजा चढता चढता जर संन्यासी ब्रह्मचारी खाली पडला तर बाकीचे आहेच कुंडली कवरता म्हणायला, त्याचं रडतंय कोण? नियोजन. देऊळाच्या कामा कळस, कळस बसला की मंदिर पूर्ण होतं. पूर्णविराम याच्यात आहे. म्हणून ज्याच्या बाबतीत संकल्प केला होता इतके दिवस, तो दिवस आज उजाडला. हा त्या प्रित्यर्थ आनंदाचा दिवस. धरली जी होती चित्ती त्याची डोळा दिसती. सगळे तेंडुलकरच गोळा केले. विठ्ठल आले आवडीसी फळ झाले कारण सकळ. आज तो आनंदाचा दिवस आहे. तो संकल्प केला होता तो पूर्णत्वास गेला. एखादी आनंदाची गोष्ट असो अथवा भयानक, 2 वेळा माणसं हात वर करतात. ही सहज आहे, नैसर्गिक क्रिया आहे. हा काही सरकारचा कायदा नाही. तुम्ही पहा, सहज चालता चालता किरकोळ संकट तेव्हा आईची आठवण येत असते, पण भयानक संकट आलं की बाप आठवतो. हे ठरलेलं आहे. आणि बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाचं महत्व कळत नाही. बाप गेल्यावर महत्व कळतं. जोपर्यंत वडील घरी बसून असतात वजनदार वाटतं घर. आता आम्ही ज्या घरी मुक्कामाला उदय भाऊला माहिती आहे, आमचे बाबूरावजी आव्हाड, तरी भेटून आलोच मी. इथं गेल्या गेल्या पहिलं कडकडून भेटणार नाही. आणि इथं आल्यावर मी गंमत करणार की लंडनहून काही लोक आलेले आहे काय ती काही घेऊन गेली नाही, सगळे वैभव तिथेच आहे. पण केवढाही मोठा फोटो लावा, वजन गेले. जोपर्यंत वडील असतात ना, मुलाला बापाची किंमत तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत बाप जिवंत आहे. अरे आईचं तर प्रेम असतेच, पण त्याच्यापेक्षा जास्त प्रेम बाप करतो. फरक एवढाच आहे, माईचं समाज पाहतो, बापाचं लपून असतं. बस एवढाच फरक आहे. नाही तर ज्या दिवशी मुलगा उशिरा येतो ना, रात्री 10ला येणारा मुलगा 11 वाजू द्या, बाप जेवत नाही, झोपत नाही, तळमळतो. आणि 10च्या नंतर 1 तास असा वाटतो त्याला एका युगासारखा. 11 वाजता पायातला जोडा मुलाचा अंगणात वाजला की सार्वभौम राजाला लाजवी एवढा आनंद जन्मदात्याला होतो. किरकोळ संकट असेल त्यावेळेला आईची आठवण येते. चालता चालता काटा पोचला पाया, आई ग आई ग म्हणत. पण रोड क्रॉस करायचा आहे याचं लक्ष नाही. याच्याजवळ ट्रक येऊन थांबला
की दोन्ही हात वर करून मग बाप रे, इथं आई नाही तर लक्षात, इथं बापच आठव, भयानक संकट असेल. हे काही सरकारचा कायदा आहे का? की काटा बोलल्यानंतर आईला म्हणावं आणि मोठं संकट आल्यावर बापरे म्हणावं, असे काही कायदे आहे? हे नैसर्गिक आहे, नैसर्गिक सांगण्याची गरज नाही. म्हणून 2 वेळा माणसं हात वर करतात, एक तर आनंदाच्या वेळेला अथवा भीतीच्या वेळेला. आनंद झाला म्हणजे अरे 6 धावाची गरज आहे भारत जिंकायला, वर्ल्ड कप 6 धावा पाहिजे. टेन्शन मध्ये असतो अख्खा भारत. त्या वेळेला जर षटकार मारला की बाकडच तुटायचं राहतं, एवढे नाचतात परत. दोन्ही हात वर, हा आनंद आहे. आनंदाच्या वेळेला हात वर जातो अथवा भीतीच्या वेळेला. शेतकरी जर या उसातून त्या उसात जातो फिरायला, सकाळच्या वेळी पाहणी करायला, आणि या उसातून त्या उसात जाताना बांधावर जर साप उभा झाला, जलाल भाई जय हो, या माझा ज्ञानोबा विठ्ठल. जर सापानं फणा उगारला बांधावर, दोन्ही हात वर करून बाप रे म्हणजे 2 वेळेला हात आपोआप वर जातो. एकदा भीतीच्या वेळेला आणि एकदा आनंदाच्या वेळेला. तुकाराम महाराजांना एवढा आनंद झाला की ते हात वर करून सांगतात, जास्त खुशीत दिसतात, त्यांनाही आनंद
उभारिला आनंद झाल्यावर आपोआप हात वर जात असतो रविदास. किंवा दुसरं एक कारण, महत्वाचा संदेश द्यायचा असेल तर हात वर करून सांगण्याची पद्धत आहे. महत्वाचा संदेश. ते देशोदेशीचे राजे आले, रामायणातला प्रसंग, आणि राजे जनक म्हणतायत मेरा पन कहो, पन कहो. मग ते राजा जनकाचे भाट, कुल थोरवी गाणारे भाट, त्याला बंदीजन म्हणतात. बंदीजन गरजेती. बंदीजन म्हणजे काय? बंदीजन म्हणजे भाट. भाट. मग ते उभे झाले. आप आए हुए राजा लोग चंद्रमा के समान, धनुष हाथ के लिए राहु के समान है. सभी को पता, तो भी बताना हमारा फर्ज है. जो धनुष को उठाएगा, प्रत्यंचा चढ़ाएगा, उसी को महाराज जनक जी की प्यारी बेटी जानकी माला पहनाएगी. पण हात वर करून, भुज उठाई पण कीन. शब्द काय? भुज उठाई पण कीन. दोन्ही हात वर करून सांगतायत. किंवा माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी झाले त्यांना लक्षात येईल. ज्ञानोबारायाचा सोहळा म्हणजे राजा चाले तेथे वैभव सांगण्यात. एवढी पोलीस यंत्रणा, किती समाज, 5 ते 6 लाख समाज ज्ञानोबारायाच्या पालखी सोहळ्यात आळंदीपासून असतो. ज्या गावाला ज्ञानोबारायाचा मुक्काम होतो ते गाव मोठं शहर तयार होतं. एवढ्या राहोट्या आणि प्रयत्न ते म्हणून याला म्हणतात राजा चाले तेथे वैभव सांगण्यात. आणि मग पुण्यापासून नाही, पण सासवड पासून चोपदार सूचना देतात. सासवड पासून आरतीच्या आधी काठी वर केली की 6 लाख लोक टाळ वाजवणं थांबवतात. कोणाच्या किरकोळी तक्रारी असेल तर ते वाजवतात, तिथे मग तक्रार मिटवायला जावं लागतं. पण 6 लाख लोक, सुई पडेल तरी आवाज येईल. नुसतं काठी वर झाली की मग चोपदार सांगतात. बरं का नामदेवराव, या तुमचीच वाट लागली. मग चोपदार सांगतात मग बसा, उशीर केला तुम्ही, आम्ही लागून आलो. महत्वाची सूचना, हरवलेल्या वस्तू, एक म्हातारी, एक म्हातार, 2 टाळ. सापडलेल्या वस्तू, प्लास्टिकचा कागद, जर्मनचं ताट. आणि उद्या सकाळी 6:30ला निघायचं सांगितलं, आरती सुरू होते. म्हणजे महत्वाचा संदेश देण्यासाठी हात वर करायची पद्धत आहे. तसं जगाला महत्वाचा संदेश तुकोबाराय देतात. उभारीला हात. आपली सुरुवात तिथे. उभारीला हात, जगे जाणविले मात. सर्व जगाला हात उंच करून तुकोबाराय हा महत्वाचा संदेश देतात. तो संदेश कोणता?
सिंहासनी हा उभारीला हात जगी जाणविली मात. साधे जर अधिकारी आले तर उंच आवाजात ते सांगितल्या जातात. भगवान कृष्णजी सिंहासनाकडे यायला निघाले की भालदार चौकदार ललकाऱ्या द्यायचे. महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधारे. त्यातला प्रकार आहे. उभारीला हात उंच करून तो उभाराय सांगतात. देव बैसले सिंहासनी. बसला असेल सिंहासनावर, आम्हाला काय फायदा. अरे सिंहासनावर तो काय कॅमेऱ्यात पुढे तोंड करण्यासाठी बसला का फोटो पेपरला येण्यासाठी. आल्या याचिका पुढे धनी, हे महत्वाचं आहे. जो जो याचक ज्या ज्या इच्छेने येईल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी देव सिंहासनावर विराजमान आहे. इथे जो धनी शब्द आहे ना, ही मराठी इंग्रजीपेक्षा कधी नाही उडे भाऊ. इंग्रजी परवडली, एकच शब्द पाठ करायचा असतो. KING. किंग मीन्स राजा. कोण्याही देशात जाऊ द्या तरी किंग मीन्स राजा. तसं मराठीत नाही जमत. 21 22 शब्द एका शब्दाला पर्यायी आहे. नृप म्हणजे राजा, नृपती म्हणजे राजा, भूप म्हणजे राजा, भूपती म्हणजे राजा, पार्थिव म्हणजे राजा, राजन म्हणजे राजा, भूभृत म्हणजे राजा, महिपती म्हणजे राजा, महिपाल म्हणजे राजा. आणि मग मराठीत पर्यायी राजा कोणता येईल. आमच्या राजाचं डोकं चालत नाही. आमचा राजा मराठीत नापास होतो, इंग्रजीत पास. तिथं किंगनच लागतं, फक्त किंग. तसं इथं नाही. म्हणून उच्चार सारखे असू द्या, अर्थ एक नसतो. धनी बऱ्याच ठिकाणी आहे. धनी शब्दाचा अर्थ मालक होतो, पण ते अभंगानुसार अर्थ लावायचे असतात. कुठेही काही ठोकून नाही झालं बरं का रोहिदास. अभंगानुसार. आता जलाल भाऊ बसले आमच्या इथे, सखोल अभ्यास. जलाल भाऊ, आम्हाला स्वाभिमान आहे. एक मुस्लिम समाजाचा महाराज माझा ज्ञानोबा मालिका काढतो, यापेक्षा काय. माझा ज्ञानोबा सुंदर चालली. आणि सांगितलं नाही पैसे नाही, कमी पडले पैसे नाही, असले तर मी माझी किडनी विकेल पण मालिका पूर्ण करेल. आता याच्यापेक्षा काय श्रद्धा. चांगलाय, चांगलाय. आम्हाला स्वाभिमानाने मी त्या दिवशी सांगितलं, आमच्यातही खूप चांगले नाही, त्यांच्यातही खूप वाईट नाही. हे डोक्यातून काढून टाका. परवानगी आमची एका ठिकाणी औरंगाबादला 8 ते 10 कीर्तनाला परवानगी. रात्रीचं 8 ते 10. आणि एका महाराजाचं कीर्तन 5 मिनिट पुढे गेलं. 10च्या पुढे 5 मिनिट. तर आमचंच बैमान पोलीस स्टेशनला गेलं. तक्रार की पोलीस आले, त्यांचं कर्तव्य आहे ते आले. त्यांनी विनंती केली की उद्यापासून 10च्या आत संपवा. त्यांचं बरोबर आहे. पण पुढचं ऐका. त्या दिवशीची पंगत वारकऱ्याला पठाण साहेबाची होती. पठाण पंगत घालतो, 5 मिनिट उशीर झाल्याबद्दल आमचं एक पोलीस स्टेशनला झालं. म्हणून आपण थोडा विचार करा. आम्ही एकमेकात एवढे गुंतलेलो आहोत. एवढे तुम्ही हिंदूंचा सण दिवाळी आहे आणि मुस्लिम बांधवांचा रमजान आहे. हे 2 शब्द इंग्रजीत लिहून पहा, मग आम्ही एकमेकात किती गुंतलो हे लक्षात येईल. दिवाळी लिहिताना अली लिहावा लागतो हिंदूला, DIVALI. अली लिहिल्याशिवाय अध्यक्ष महोदय हिंदूची दिवाळी नाही. मुस्लिम बांधवांना रमजान इंग्रजीत लिहायला लावा तर त्यांना पहिला रामच लिहावा लागेल, RAMZAN. म्हणून वेद वाणी परब्रह्म, अल्लाह बोलत इस्लाम, गॉड हे इंग्रजी नाम सर्व साक्षी. म्हणून सगळ्या समाजाचे संत या संप्रदायात. सेना नावी जाण विश्व
गाते पाठ काही काळात गाते पाठ आहे रे उदय फार सोपं झालं आता मोबाईल मध्येच गाता असतो तुझं नाही सांग कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना न्हावी जाण विष्णुदास सांगत होतो सामान्य व्यक्ती आला तर एवढा हात वर करून त्याचा जय जयकार केला जातो इथे बसले भगवान पण कशा करता धनी याच्यावरून वाढला धनी शब्दाचा अर्थ इथे मालक घ्यायचा नाही धनी म्हणजे मालकही होतो ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी आता या धनीवर कीर्तन होईल इतके धनी आले अभंगला तुला जास्त माहिती आहे त्याच्यातला ते सहज सहज बोलले चोखोबारायची पत्नी तिचं नाव सोयराबाई सारखं भजन करत बसता 9 दिवसावर बाळणपण आलं काही सोय घरात हे तुम्हाला ऐकायला मिळत असेल फक्त तुम्ही सांगत नाही एवढंच तिथलं सांगतो असावे साहित्य घरा माझी मग चोखोबाराने विचार केला रोहिदास की देवा लग्न व्हायच्या आधी सावध झालं असतो तर फार बरं झालं असतं ही कटकट मागं लागली नसती बरेचसे आमच्या सोबत शिकलेले आळंदीला आमचे गुरुबंधू भेटतात आळंदीला बरं का रोहिदास 2 मुलं जय रे कसं काय तुमचं खूप चांगलं आहे महाराज मग तुला उद्योग कोणी सांगितलं अब क्या बचता जब बच्चड़ी याद चुन गई है जब लग सास शरीर में तब लग किया नहीं अब क्या बचता है तसं म्हणा माझी चोखा करीत विचार कोणाचा घोर वागवावा न पुस्ताची गेला बहिणीची या गावा आनंदे केशवा आळवितात इकडे बरोबर दुपारी आपला मिस्टर जेवायला येत होता म्हणून प्रश्न पडला की 2 प्रहर झाले नयती भोजना कांता विचारणाकारी तसेच शोध करता काळ 3 प्रहर झाला पती माझा गेला कोण्या गावा आणि मग संध्याकाळी रडू लागली बरं का रोहिदास कोण चोखोबारायची पत्नी पतीशी तुम्ही सांगितले काम पैसा झाला भ्रम माझे बुद्धी मी प्रपंचातली अडचण माझ्या पतीचा त्यामुळे त्यांच्यावर परिणाम होऊन निघून गेला रडू लागली आणि देवाचा धावा करू लागली अहो पांडुरंग त्यासी आणि आता न सांगे मी वार्ता संसाराची एवढ्या वेळेला माझा गुन्हा माफ करा देवान आमचा बुवा घरपोच करा 9 दिवस झाले आणि बाळणपणाचा दिवस सकाळची वेळ बाळंत व्यथा सुरू जवळ कोणी नाही आतून कडी लावून घेतली सोयरा गडबडा लोळू लागली पांडुरंगाला प्रश्न पडला माझ्या भक्ताच्या पत्नीचं काही कमी जास्त झालं तर कमीपणा माझा आहे बरं बाळणपण करण्याचा अधिकार पुरुषाला नाही म्हणून चोखोबाची बहीण झाला शारंग निर्मलाबाईच्या रूपात भगवान आला बरं का रोहिदास आणि दारावर थाप मारला
रविदास याला कोणाचाही आवाज काढता येतो, खेळतो येण्याची खेळावा. तो नाटक चांगला जमतो, त्याला तो कर्नाटक मधून आला ना, कानडाव विठ्ठल. ते कर्नाटक कानडीचे अभंग माहिती आहे तुम्हाला. आकाणी खेळे चिकना मातो कोरवे दणगे मरुळे देणे. जेव्हा दार उघडलं सोयराबाईनं पाहते तर दरवाजात बहीण ननंद निर्मला दोघेही भेटल्या तेव्हा आनंदानं. करीते रुद्र चोखा कांता बरे बाई तुम्हा देवाने धाडले पती माझे गेले पुण्या गावा. आता देवानं धाडलं का देवच होता पण नाही कळते ना. मग तिथेही संधी सोडली नाही थट्टा करायची. ननंदेला थट्टा वहिनीची करण्याचा अधिकार आहे म्हणून निर्मलाबाईच्या रूपातला देव सोयराबाईची थट्टा. काय नाटक करता वहिनी. इथून सुरुवात. चाणाक्षे बाळका तुम्ही आमचा भाऊ भोळा. देवानं थट्टेची संधी नाही सोडली. चाणाक्षे बायका तुम्ही अनिवार अज्ञानी भरतात तुमचे गावी दादा मादा सुज्ञा आलीच हे सुत होयाचे ते होतं आपणाची केली तेव्हा सूचना आला माझ्या घरात त्याने केली तोरामध्ये लागेल. सर्वच साहित्य आहे म्हणे. आता नका करू चिंता वहिनी काही. प्रसूत ते झाली पुत्र झाला तिला आनंद वाटला पांडुरंगा मुलगा झाला. बहुतेक वाजे साहेब आलेले दिसतात. हो तर पुढे आले तरी काही हरकत नाही आम्हाला आनंद वाटेल. मला वाटलंच होतं आता साहेब येणार. बस इथेही चांगलं आपलं मार्केटमध्ये नाही का विठ्ठलाचं मंदिर इथे लक्ष्मी वारकरी भवन पुन्हा पांडुरंगाचं मंदिर. इथेही लक्ष्मी माता आणि गौरीनाथ महाराज व सिन्नरकरांच्या ऐश्वर्याला शोभेल असा कार्यक्रम आहे. भागवा भागवी नाही. विठ्ठला प्रसूत ते झाली पुत्र झाला तिला आनंद वाटला पांडुरंगा असा 1 महिना कार्यक्रम झाला आणि मग देवानं सुरुवात केली. बरं जाते वहिनी आपल्या गावाला रागे भरतील मला धनी माझे. इथे 2-4 ठिकाणी धनी आहे बरं का त्याला लोक. रागे भरतील मला धनी माझे. निर्मलाबाईच्या वेशातला देव मग त्याला कोण धनी. अरे हा ब्रह्मांडाचा धनी. पण नाटक पहा रागे भरतील मला धनी माझे. आता सोयराबाई म्हणल्या अहो तुमच्या भावाला येऊ द्या. इथे धनुष शब्द आहे. येऊ द्या घर धनी जास्त संपर्क नसल्यामुळे विसरले असेल काही काही अभंग. येऊ द्या घरधणी करतील पोळवण कायमी उत्तीर्ण होऊ. आता इथे 2-4 ठिकाणी धनी 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 शब्द आला असला तरी त्याचा अर्थ मालक घ्यायचा. मालक धनी म्हणजे मालक. पण या अभंगात जो धनी आहे याचा अर्थ इच्छा घ्यायचा. देव बैसले सिंहासनी आल्या याचिका पुरे धनी. आपलं धनीसाठी चालू आहे लक्षात घ्या. धनी म्हणजे इच्छा. धनी शब्दाचा अर्थ इच्छा होतो. आणि माझं पटत नसेल तर पुन्हा एक अभंगाचा पुरावा देतो तुम्हाला. देवाल भाऊ बसले सखोल चिंतन करणारे आमचे. तिथे 15 दिवसात 1 एकादशी कार्य करसी व्रतसार आणि त्या दुसऱ्या चरणात धनी आहे. काय तुझा जीवा जातो
मिसे धनी घेसी. इथे धनी म्हणजे इच्छा. अरे निमित्त फराळाचं करतो आणि इच्छेला येईल ते खातो. गाजराचा हलवा एकादशी, बदामचा शिरा. आता अशी एकादशी झाली की वाटते दररोज असावी. ऐशी एकादशी करण्याची द्वादशी की नानी. नाहीतर दशम्याम दशे वस्तूनी. दशमीला सुरू होणारं व्रत हे द्वादशीला संपतं. 10 वस्तूचा त्याग. दशमीला, एकादशीला 11, द्वादशीला 12. आता ते नियमानवच निव्रत ह्यस निंदिनत्र एकावसे मांस मसुरान्नम चनकान पुद्रमा तथा शाकर मधुर परान्नमचे पुनर्भोजन मैथुने दशम्याम दशे वस्तूनी वर्धयत वैष्णव सदा. या 10 दशमीला सांगितल्या, कोणत्या मी सांगितलेल्या. एकादशीला 11 दूत क्रीडांचे निद्रांचे तांबूल गंध धावनं परापवादम पैशून्यम तेयहिंसा तथा रतिम कोपम हेतून वाक्यांचे एकादशा वर्जयत. मग द्वादशीला 12. कौशम मासं सुराम शुद्रम तैलमिनत भाषणं व्यायामांचे प्रवासांचे पुनर्भोजन मैथुने स्पर्श स्पर्श मासुरे द्वादशाम द्वादशी स्थिते. म्हणून दशमी व्रताचा प्रारंभ त्याच्यात एकादशी. आमची एकादशी फराळाच्या निषे धनी घेशी याच्यावर चालू ना. धनी म्हणजे इच्छा. इच्छेला येईल ते खायचं. इथे धनी शब्दाचा अर्थ इच्छा. असं देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. ते त्यासाठी सिंहासनावर बसलेले आहे ज्या ज्या याचकाची इच्छा जी असेल ती पूर्ण करण्यासाठी. कारण देवाला बजावून सांगितलं होतं पुंडलिक रायाने. देव म्हणाले तुझी या भाके गुंतून येथे तारीन पतित योगायोगी. हे देवाकडून वचन पुंडलिक रायाने घेतलं. पण देवा हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये कोणी कोणत्याही भावनेनं येतील. तुझा स्वभाव आहे साधूनाम परित्राण आहे, दुसरीचा विनाश आहे. स्वभावाला औषध नसतं ना. स्वभाव बदलत नाही त्याला स्वभाव म्हणतात. तो LP गाडी चालवणारा ट्रक ड्रायव्हर 30 वर्षे सर्व्हिस केली वाजे साहेब, तरी त्यानं टायर खाली कोंबडीचं पिलू मरू दिलं नाही. अशी नसा नसा ड्रायव्हिंग मुरलेला ड्रायव्हर सिनेमा पाहायला गेला. 1.5 तासाने 2 ट्रकचा अपघात सिनेमा. 90 ट्रक आली नाशिकहून, 90 आली संगमनेरवरून. आता सिन्नरच्या हायवेवर धडक होणार. ट्रक ड्रायव्हर इतका तल्लीन सिनेमा पाहण्यात झाला तसाच उठला आणि पुढच्या प्रेक्षकाचं पुढचीचं आडवं लाकूड जोड्याच्या लातानं काढ कर. काय करतो रे? ब्रेक. थिएटर मध्ये. याला स्वभाव. याचं नाव स्वभाव आहे. तुम्ही किती प्रयत्न करा त्याच्यात बदल होत नाही. ते पुण्याची गोष्ट सांगतो. टांगेवाला झोपला होता पहाटे 4:30ला. गारठ्याचे दिवस 2 ब्लँकेट घेऊन याला जायचं. लोभापोटी डोळं चोळतच उठलं. घोडं सोडलं, टांग्याला जोडलं आणि प्रवासी बसला आणि टांगा निघाला. 2च मिनिटात घोडा थांबला. वाजेसाहेब हा उतरला. टांगेवाला डान्स केला घोड्या पुढे. पुन्हा बसला, पुन्हा चालला, डान्स केला, पुन्हा बसला. 4-5 वेळा डान्स केला रोहिदास. प्रवासी वैतागला. हे टांगेवाल्या नवरदेव नाही मी. एकदा झाली माझी हाऊस 20 वर्षापूर्वी. अरे स्वारगेटला जायचं आहे, गाडी मिळाली पाहिजे, बसला डान्स करत. तो म्हणला मालक तुम्ही झोपत न उठवलं. फुकट देतो का? फुकट नाही हो मालक. माझ्याकडे 2 घोडे आहेत, एक वरातीचं आणि एक टांग्याचं. पण झोपत न उठलो तसंच घोडं सोडलं आणि टांग्याला जोडलं. पण आता लक्षात आलं मालक टांग्याचं घरी राहिलं, वरातीचं घोडं टांग्याला. बस ते डान्स केल्याशिवाय स्वारगेटला जात नाही. याला म्हणतात स्वभाव. आधी होता वाघ, आधी होता स्वभाव म्हणतात. तसा तुझा स्वभाव आहे देवा. काय? परित्राणाय साधूनाम विनाशायाचे दुष्कृताम. तुझा स्वभाव आहे. आतापर्यंत भेदभाव करत आला तू.
संताच्या जवळ हा भेदभाव नाही. यारे यारे लहान चोर याते भलते नारे नर करावा विचार न लगे चिंता कवणास न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणा कर ज्ञानाबाई पण त्याच्याजवळ आपपर भाव आहे. जसं आईजवळ असते का नाही, आईजवळ 2 मुलं खेळत असतील माझे साहेब मीच शेजारणीच मग पहा ए गोग्या उन्हात मरू नको सावलीत मर. मी म्हणतो मरूच द्यायचा आहे तर तिथेही मेलेलं काय वाईट. सावली इथे मर शब्दाचा अर्थ जग घ्यायचा. उन्हात मरू नको सावलीत मर. गोंद्या म्हणतो मग मी एकटाच आहे का, बाळू खेळतो ना, बाळूला मरू देतोय का, बाळू शेजारणीचा आपुली याचा कळवा. अच्छा धंदा दुर्जनासी संवारी. तुझा स्वभाव आहे दुर्जनाचा नाश करणे आणि भक्ताला जवळ करणे. हा तुझा धंदा आहे. मग धंद्याकरता भांडवल काय. भांडवलाशिवाय धंदा होतो का. भांडवल काय घेऊन चक्र गदा. चक्र आणि गदा घेऊन हाती धंदा करीतो. भक्ता राखे पायापासून दुर्जनासी संवाद. तेव्हा त्याचं काम होतं देवा. आता तू पंढरीत आला ना, आता हे चक्र आणि गदा नाही चालणार. मग ते घेऊन बाजूला. 4 हाताचंही काम नाही. तिथे अर्जुनाच्या रथावर ते काम होतं. आता त्याचंही काम नाही. मग 2 हाताचा. ठीक आहे बाबा. पावलं सारखी ठेव. जसं जसं पुंडलिकरायानं सांगितलं वाजेसाहेब तसं तसं. कारण राम अवतारात देवाचा पायाजवळ पाय झाला नाही. सारखं 2 फुटाचं अंतर. वनवासात 1 पाय पुढे 1 मागे 1 पुढे 1 मागे 1 पुढे 1 मागे. राम अवतारात. कृष्ण अवतारात सुधारणा केली. थोडासा पाय जवळ घेतला पण वाकडा धरला. चरणी वाजली तो बस इथे वाकडा धरला. राम अवतारात पायाजवळ पाय जेऊ दिला नाही. कृष्ण अवतारात थोडा जवळ घेतला पण वाकडा धरला. म्हणले आता इथं ते वाकडही चालत नाही अंतरही चालत नाही. समान ठेवा. समान विटेवरी ज्याची पावले समान. ठीक आहे बाबा ठेवली समान ठेवली. आणि ते तुमचं काय सांगता येईल तेव्हा.
मागचा स्वभाव जागा झाला म्हणजे एखादा दुर्जनही दर्शनाला येईल. नुसतं बुक्का दाखवला तरी ते दारातून वापस जाईल. मग काय करू, कमरेवर हात ठेवा म्हणजे ते बुक्का दाखवायचा संबंध आहे ना. बरं बाबा ठीक आहे, कमरेवर हात. आता काय राहिलं, आता एक राहिलं ना काय, डोळे ओटारले तरी भक्त वापस जाईल. तो दुर्जन असेल त्यातलं, डोळे ओटारले तरी. मग काय करू, नासाजळी दृष्टी ठेवा. हे सगळे करून घेतलं पुंडलिक रायाने आणि मग देवानं कबुली जबाब दिला. ठीक आहे बाबा, तुझ्या भाके गुंतुणी येथे काही न पतित युगायुगी कोणी. पण देवा हे कलियुग आहे, सगळे हबपच असतील असं नाही सांगता येत. कोणी कोणत्या कोणत्या भावनेनं येतील, कोण्याही भावनेनं येऊ द्या, पण मला तुम्ही लेखी द्या. लेखी काय काय जे जे येतील ज्या असं वदवून घेतलं देवाकडून. आणि म्हणून तुकोबाराय ठामपणे सांगतात, काळजी करू नका पैसले सिंहासनी. कशा करता, तुमची जी इच्छा असेल ती पूर्ण करण्याकरता. आल्या याचका पुरे धनी. इथपर्यंत आलो आपण. आता अर्धाच तास आहे उदय भाऊ, 11:30 झाले. आपण तंतोतंत वेळ सांभाळतो, तुम्हालाही सवय झाली. बरोबर 12ला पुन्हा हा कार्यक्रम आहे. जेवण आहे ना, धुरावून सांगतो आम्ही. यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी, यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी, यत्र यत्र वन्नी तत्र तत्र छात्र. हे ठरले आहे. जेवण आहे म्हणतात, तोही कार्यक्रम होईल. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊन आणि बरोबर नियोजित वेळेमध्ये पूर्ण विराम. इथे वेळेत चाललंय सगळे. बरोबर 10ला भजन सुरू झालं, 10ला कीर्तन घेतली. ती एवढी मूर्ख आहे असं समजू नका. त्याला, त्याच्या बापाला, त्याच्या आईला, भावाला तिथे नाशिकला ऑक्सिजनवर. मग पुढे 8 दिवसांनी 2 दिवसानं भाऊ गेला, 6 दिवसात तिघं. पण त्याला कळू दिलं नाही. पण ते सांगतो मी म्हणले महाराज, आम्हीच बंधन घातलं की त्याला कळू देऊ नका. पण मी आई वडिलांच्या पाया पडून ऍडमिट झालो होतो. त्याच्यानंतर कळालं वाले साहेब की कोणीच लस घेतली नाही. याने घेतली नाही, घरातल्याला घेतलेली नाही. म्हणून असा धोका झाला. तेव्हा नसल घेतली तर उद्याच्या उद्या घ्या. काही असंही म्हणतील वाजे साहेब, तुम्ही घेतली ना महाराज, मग तुम्ही आम्हाला कशाला घ्यायला लावलं. पुन्हा जर सिन्नरकरांनी माझं कीर्तन ठेवलं तर पुढच्या वेळेला मला तुम्हीच श्रोते पाहिजे, म्हणून माझी तळमळ. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ.
तसंच गेलं तरी चालेल. घरी घरी नंतर कोण पाहतं किती आहार आहे आपल्याला. बाहेर चाललं काय तयारी. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धणी. तिथे निमित्त आहे. निमित्त सिद्ध करायचं असलं तरी परिसरातून कोणी आलं दर्शनाला तरी त्याचा उद्धार करण्यासाठी देव सिंहासनावर आहे. पूर्वीपासून तुम्ही पहा, एका अर्जुनाच्या निमित्तानं गीता. अर्जुनाची व्याजे आता आमचे जुने आले बरं का सांगाळे बाबा. जुने बाबूरावजी आव्हाड, मग केदार शेठ, मग सांगाळे बाबा. आता एक एक गेले होते. आव्हाड बाबा गेले आमचे, पण यांची तब्येत तशीच आहे पहिलेपासून. काय काही जादू सांगत नाही आम्हाला. चांगलं आहे. विठ्ठल विठ्ठल निमित्त अर्जुनाचं आहे. अर्जुनाची व्याजे. इथं व्याज म्हणजे दरसाल दरशेकडा हे सावकारकीचं डोकं चालवायचं नाही. मराठी आहे. इथे व्याज शब्दाचा अर्थ वाजेसाहेब निमित्त आहे. व्याज म्हणजे निमित्त. अर्जुनाची व्याजे म्हणजे अर्जुनाच्या निमित्ताने गीता प्रशंस श्रीराजे. संसारा एवढे थोर वझे फिरिले जगाचे. निमित्त अर्जुनाचं आहे. गीता अर्जुनाच्या निमित्तानं निर्माण झाली का केली हाही प्रश्नच आहे. नाहीतर पहिल्या अध्यायातच त्याचं उत्तर सापडतं. सेन एवढं भयर मागते. सेन एवढं भयर मागते रक्कम स्थापने चुत. दोन सैन्याच्या मध्यभागी माझा रथ नेऊन उभा करा. तर रथ उभा करण्यामध्येच रोहिदास देव हुशारी खेळला. रथ जो उभा केला तो द्रोणाचार्याच्या समोर. जर दुर्योधनाच्या पुढे रथ उभा केला असता तर गीता जन्मालाच आली नसती. दुर्योधनापुढे रथ उभा केला असता पहिल्या भेटीत दुर्योधन बघितला असता अर्जुनाने तर भूतकाळ लक्षात आला असता. भगवान यही दुर्योधन है जिन्होंने दुशासन को आदेश दिया था कि जाओ दुशासन बाल पकड़ खेच कर लाओ सभा में द्रौपदी को हमें आदेश दो. भगवान इसे उड़ाना है. ये एकदम लढाई सुरू झाली असती. पण द्रोणाचार्याच्या पुढे रथ उभा केल्यावर अर्जुन कळवळला. मी पारतो द्रोणाचा केला येणे धनुर्वेद मज दिदला. जगाच्या पाठीवर प्रसिद्ध झालेला अर्जुन म्हणजे द्रोणाचार्याचा शिष्य म्हणून. मग त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता त्यांच्याच विद्येचा वापर करणे तरी काय भस्मासुरू. अर्जुन म्हणे लाजसी ना महाघोरी कर्मे सुद्धा. तुम्ही सांगता देवा की देवापेक्षा जगात श्रेष्ठ पात्र गुरुच आहे. गुरु हा संत गुढीचा गुरु हा प्राणविदा. संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा. गुरु तुम्हीच सांगता त्यांच्यापासून शिकलेल्या विद्येचा वापर त्यांच्या नरडीचा घोट घेण्याकरता. पहिल्यांदा व्यावहारिक बोलणं केलं देवाने आणि मग
गीतेच्या तत्वज्ञानाला प्रारंभ झाला दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. श्री भगवान वाच अशोचानन्व शोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषिस गतासून गतासून नानु शोचंती पंडिता. गीतेचा जन्म वाजेसाहेब लग्नातून झाला. काही माणसं म्हणजे काय ठोकून देता महाराज, काय अभ्यास बिभ्यास करता की नाही, का टिपणच पाठ करून चाललंय तुमचे. मी शुद्धीवर येऊन बोलतो. लग्नातून जन्म गीतेचा. लग्न कोणाचं? हा हेच तर मजा आहे. लग्न अर्जुनाच्या मुलाचं आणि कृष्ण भगवंताच्या मुलीचं. आता म्हणतील डोक्यात गेला बाबा, पुन्हा लक्षात. मुलगी कोण आणि मुलगा कोण हे लक्षात घ्या. वाणी हे कृष्णाची कन्या आणि मोह हा अर्जुनाचा पुत्र. आता लक्षात आलं ना. वाणी कृष्ण कन्या, चिरंजीव सौभाग्यवती कांक्षणी वाणी. किसनराव द्वारकाधीश त्याची कन्या वाणी. आणि मोह हा अर्जुनाचा मुलगा. मोह म्हणजे किरणबुवा ते झाडाला येतात फुलं, ते मोह, ते मोहच आहे म्हणा. आणि मोठ्या मोठ्याला माहिती आहे ते असं सांगतात, मोहाची फुलं रात्रभर भिजत घालायची वाजेसाहेब. घमेलं भरून फुलं भिजलेली सकाळी बैलाला खाऊ घाला तर बैल पागल होतो. बरेच बैल पागल होतो. म्हणून नैसर्गिक फरक आहे आंब्याचं झाड आणि मोहाचं झाड. सगळे बाबा ते फरक काय? पानात साम्यता आहे, आकारात मोठेपणा लहानपणा असेल पण साम्यता बरीचशी. पण नैसर्गिक फरक आहे. आंब्याच्या झाडाला बहर येतो तेव्हा पानं असतात आणि मोहाच्या झाडाला फुलं येतात तेव्हा पानं गळतात. हा नैसर्गिक फरक आहे. एकही पान नाही राहत फुलं आल्यावर मोहाच्या झाडाला, कारण त्याच्यापासून दारू तयार होते. आणि मग मोहाचं झाड पिणाऱ्याला सावध, ए पिणाऱ्या माझ्याकडे बघ, एकही पान नाही का नुसत्या काढा हाड दिसून नको नादी लागू. झाडं उपस्थित करतात. आम फले पत राखे मोह फले पत खोय, जो मेरा रस पिये वो मेरे जैसा होय. झाड सांगतं माणसाला. ते मोह किती मोहच आहे. पण हा अर्जुनाचा मुलगा मोह. मोह म्हणजे मोहाची व्याख्या महाभारतात दिली. मम माता मम पिता मम ये ग्रहणी ग्रह एवंविध ममत्वम समोह इति कीर्तिताः. याला म्हणतात मोह. माझी आई, माझा बाप, माझी बहीण, माझा भाऊ, ये मम देश विलायत है, ये मम मंदिर, ये मम खाते, ये मम कामिनी केली करेली, ये मम सेवक है दिन राती. हे ममत्व. म्हणून स्वतः नाम अर्जुन. कौरवाते स्वजना तुले मानी. हा मोह अर्जुनाला झाला. मी एक अर्जुन आहे, हे माझे चुलत भाऊ आहे, याचं नाव मोह. हा अर्जुनाचा मुलगा. आणि तो मोह नाशार्थ निर्माण झाली ती गीता. पण वाणी कन्या म्हणून पार्थो पुत्र विषादोस्ती. विषाद म्हणजे मोह. पार्थो पुत्र विषादोस्ती वाकन्या परमात्मना. अर्जुनाचा पुत्र मोह आणि कृष्णाची कन्या वाणी यांचं लग्न झालं आणि यापासून जन्म झाला. तिचं नाव गीता. पार्थ पुत्र विषादोस्ती वाकन्या परमात्मना ताभ्याम उभाभ्याम होई जाता सा गीता लोक पावनी. ती गीता अर्जुनाच्या निमित्तानं झाली पण सगळ्या जगाचा उद्धार करणारी झाली. अजून वाचणं तर लांब आहे. नुसतं गीता 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 म्हटलं तरी नाही पुनरावृत्ती. गंगा म्हणा. वाचे म्हणता गंगा गंगा
सकाळी दोष दाती भंगा तसं गीता 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 वाचेचे म्हणती नाही पुनरावृत्ती तया नरा. अर्जुनाच्या निमित्तानं गीता जन्माला आली, अर्जुनाच्या निमित्तानं, पण उद्धार सगळ्यांचा. भगीरथाच्या निमित्तानं गंगा आली, पण उद्धार सगळ्यांचा. पुंडलिकाच्या निमित्तानं पांडुरंग आले, पण उद्धार सगळ्यांचा. एक दरीमध्ये डोंगराच्या नियम प्राणायाम करायचा, योगाभ्यासी होता. ते डावी नागपुडी दाबायची, उजवीनं श्वास सोडायचा, पुन्हा उजवीनं नाक घ्यायचा, थांबवायचा, कुंभक रेचक पूरक ही प्रक्रिया. बरेच दिवस त्याची साधना त्या डोंगराच्या दरीत चालली होती. तिथं मेंढ्यावाला गेलं यात, तर त्याच भाषेत सांगतो. बरं का वाजे साहेब, मेंढ्यावाला शाळेत न गेलेलं, बरं आडदांड होत, काना एवढी उंच, काठी उजव्या खांद्यावर, घोगडं 6.5 फूट उंची, 112 किलो वजन, कोल्हापुरी निशाण, कोल्हापुरी जोडा. मेंढ्या घेऊन गेलं तिथं डोंगरात चालायला, आणि त्याला हे दिसलं नाक दाबून बसलेलं. नेमकं तिथं गेले, काय करत रे बुवा, त्याची भाषा सांग. आणि काय करतं नाक दाबून बसला इथं? तो म्हणला, त्याला वाटलं या मेंढ्यावाल्याला काय कळणार आहे, कुंभक रेचक पूरक यम नियम प्राणायाम प्रत्याहार ध्यान धारणा समाधी 8 अंग मग साधल्या जातं. सहज दिलं ठोकून. अरे नाक दाबल्यानं देव भेटतो, देव. मेंढ्यावाल्याला सांगितलं बरं का, सांगायचं बाबा यानी योगाभ्यास. नाक दाबलं म्हणजे देव भेटतो असं का? पलीकडच्या दरीत गेले मेंढ्यावाला, बसलं नाक दाबून, कारण देव भेटतो ना. बरं ते मजबूत दाबलं, मरायला टेकलो, लगेच देव मी आलो बरं का, नाक सोड. कोण आहे ते? मी देव आहे. याला पुरावा काय? आता मी देवाला म्हणतो तू देव आहे कशावरून? अरे मी स्वतः सांगतो देव आहे, असं तर कोणी सांगा. तू देव आहे कशावरून? अरे मी देवच आहे. नाक दाबल्यानं देव भेटतो म्हणला तो बुवा त्या दरीतला, म्हणून तर तू नाक दाबल्यावर आलं. तर यानं खरंच दाबलं होतं. तुका म्हणे प्राण करा देवासी अर्पण की लगेच हजर. ते वरवर दाबत होत. तर तू देव आहे कशावरून? अरे मी देवच आहे. तसं नाही, ज्यानं मला नाक दाबल्यावर देव भेटतं हे सांगितलं त्याच्या जवळ जा, तिकडच्या दरीत. त्यानं जर म्हटलं तू देव आहे, अरे ते 12 वर्ष झाले नाक हळूच दाबतंय, ते दर्शन देण्याच्या लायकीचं नाही अजून. आणि मी एका मिनिटात कसा? तू पक्क दाबलं होत. मग त्या दरीत चालत नाही का देवा तू? नाही बा, तो दर्शन देण्याच्या योग्यतेचा नाही अजून. नाही चालत का? मग दाबतो ना, चालतो बाबा. आता एवढा दुपा चालतो. इथे गेल्यावर अरे पुन्हा कशाला आला? अरे नुसता नाही आलो, देवाला घेऊन आलो. बसला योग करत इथं 12 वर्ष देवाला घेऊन आलो. काय आलाय माझ्याकडे उभा आहे, मला नाही दिसत. आता ज्याला दिसत होता वाजे साहेब त्याला कळत नव्हता, ज्याला कळत होता त्याला दिसत नव्हता. याला दमबाजी सुरू केली. काय देवा, याला दिसत नाही का तू? दाबू का ना? दिसतो रे बाबा. जा. देव मेंढ्यावाल्यासाठी आला, पण योगाभ्यास करणाऱ्याला दर्शन देऊन गेला. याला म्हणतात
आली उगवी बहुतांची कोडे. भगीरथाच्या निमित्तानं गंगा आली उगवी बहुतांचे कोडे. मेंढ्यावाल्याच्या निमित्तानं देव आला उगवे बहुतांची कोडे. वासराच्या निमित्तानं गाय दूध देते हे सगळं माहित आहे. पुढच्या निमित्त वासराचं आहे, पण गाय चरून आली म्हणजे भुकेलेलं वासरू असतं रोहिदास. ती गाय वासराजवळ जाते, लक्ष मालकात, अरे गाय बांध गाय बांध गाय बांधली बाजूला. मग वासरू सोडतोय मालक, गटा 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 2-4 घोट घेऊ देतो वासराला. की वासरू कुंट्याकडे ओढतोय मालक, वासरू मालकाला गायकडे ओढतो वडापान. आणि मग खुंट्याला बांधलं वासरून एवढा ताब्यात घेऊन मालक धार काढायला बसतो. तेव्हा वासराचं तोंड पाव वाजेसाहेब फोटो काढण्यासारखं. दोर ताणलेलं, कान पाडलेलं, वाकडं बघतंय, डोळे डबडबलेले. मालकाकडे पाहत, काय म्हणतो मालका, तू 7 जन्म जय जयकार होते का माझी मम्मी माझ्यासाठी पळत आली, तू कोण रे उपटसून बसला तांब्या घेऊन. निमित्त वासराचं आहे, पण अख्ख्या घराला सुकाळ आहे की नाही. तसं निमित्त सिन्नर करायचं असलं तरी अख्ख्या परिसरातल्या लोकांना उद्धार करण्यासाठी गौरीचा आणि महालक्ष्मी विराजमान. एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. कैवाडे शब्दाचा अर्थ निमित्त. निमित्त एकच आहे. आता कोडेमध्ये 2 आहे. कोड पेपरला असतं ना, चालवा डोकं सोडवा कोड, हे कोड आहे. कोड आहेच बरं का रोहिदास. एक तुझं कोड सांगतो, एक माझं सांगतो. अपादव दूरगामीच साक्षरो न च पंडिता अमुखो स्फुट वक्ताच येऊ जानापी स पंडिता. सांगा बरं कोड, मी सांगा म्हणा. हे कोड सोडवा कोड, सोडवा कोड. अपादव दूरगामीचे म्हणजे पाय नाही दूर जात, मुख नाही स्पष्ट बोलत, साक्षर आहे पण पंडित नाही, आणि याला जाणतो त्याला पंडित म्हणतात. सोडवा कोड. हे पत्र पत्र आता ते पत्र लिहिणं बंद झालं मोबाईल आहे. हॅलो. अपादव दूरगामीच 15 नया पैशाचं पोस्ट कार्ड लाल डब्यात टाका, पाय नाही त्याला पण दिल्लीला जात. हे कोड. अपादव दूरगामीच दिल्लीला विना पायाला. साक्षर नच पंडित आहात, पंडित नाही पण निरक्षर आहे का ते. साक्षर त्याच्यावर अक्षर आहे ना, बरं त्याला तोंड नाही पण स्पष्ट बोलतो. कोण मेलं हेही सांगतं आणि नवीन लेकरू जन्माला हेही सांगतं. अमुखोस कुठ वक्ताच येऊ जानापी स पंडिता. हे कोड. हे कोड कसं कुंभार बाबाचं कोड. पर्वताग्रे रथो याती. तुला माहित नाही तर माझ्याकडून शिकून घे ना. पर्वताग्रे रथो याती भूमो तिष्ठती सारथी चलती वायू वेगेन पदम एकम न गच्छति. हे संस्कृत मधले कोड आहे पण मजेदार आहे. पर्वताग्रे रथो याती. रथ त्या अग्रभागावर आहे, कुंभार बाबाचं चाक त्या खिड्यावर असते. पर्वताग्रे रथो याती. वर टोकावर चाक असते. ते ड्रायव्हर जमिनीवर बसतो. भूमौ तिष्ठती सारथी. बसला का तू. कुंभार बाबा वर बसतो जमिनीवर आणि रथाचं चाक खिड्यावर. चलती वायू वेगेन असं फिरवतं घर, पण पाऊलभर सरकत नाही जन्मभर. हे कुंभार बाबाचा. हे कोड चालवा डोकं. इथे उगवी कोडे. उगवी एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. कोड सोडवतो देव, कोड सोडवतो. अर्जुनाला कोडच पडलं ना. हे गुरु आहे, हे भीष्म आहे, हे माझे चुलत भाऊ आहे. तत्र पश्यसितान पार्थ पितृत पितामहान आचार्यान मातुलान भ्रातृन पुत्रान पौत्रान सखीस्तथा श्वशुरान सुदैचैव सेनयोरु भयोरपी. अरे हो सगळे माहिती आहे मला. ते तुझे गुरु आहे, तू त्यांचा शिष्य आहे. पण ते तास घ्यायला आले का तू शिकायला आला. खरं सांग अर्जुना. अरे
आश्रम नाही, युद्धभूमी आहे. ते गुरु असले तरी कौरवाचे प्रतिनिधी आहे आणि तू शिष्य असला तरी पांडवाचा प्रतिनिधी आहे. आता गुरु शिष्याचं नातं आश्रमात प्रतिस्पर्धी या नात्यानं गुरुवरही विजय मिळवणं हा तुझा क्षत्रिय धर्म आहे. याला म्हणतात ओगमी कोडे विठ्ठल. एकाच्या कैवाडे उरली बहुतांचे कोडे. आता 2-3 मिनिट घेतो बरं का मामा, मजा आहे. अभंग इतका मजेदार आहे. ही फोनवरची भाषा आहे, फोनवरची भाषा. दोही ठाई तुका म्हणजे काय? लँडलाईन होती पूर्वी, कोणाजवळ तरी फोन असायचा. एक गावात एका पाटला जवळ लँडलाईन. आता तर भिकाऱ्याजवळ आपल्यापेक्षा भारी आहे. हुशारकी मारून नका, त्यांच्याजवळ भारी. लँडलाईन कोणाजवळ तरी असायचा. मग फोन यायचा, पाटील मी अमुक गावचा महादेव बोलतो, शिवरामचा मेवना. समजून घेतला बस. महत्वाचं काय? शिवराम आहे ना, महत्वाचं काम आहे. तर शिवरामला बोलून घेता का तुमच्याकडे? फोन पाटला जवळ अख्ख्या गावात. बरोबर ठीक आहे, झाला आला शिवराम. लगेच येतो चैत्यनाथ. शिवराम आला. काय पाटील? अरे तो महादेव कोण रे तुझा? हा आमचा आते भाऊ. त्याचा फोन आला बस आता येतो 10 मिनिटातच. झालं, रिंग वाजली. हे दोही ठाई तुका साडी चाललंय बरं का. हे मी का सांगतो लक्षात. पाटील बसले फोनवर, वाजली रिंग. हे तुझा फोन आला रे? तो म्हणला मी अशिक्षित माणूस, मला कळतं का पाटील? तुम्हीच बोला ना, तुम्हीच बोला. तसे तुकाराम महाराज फोनवर आहे. हा मग अभंग सुटतं बरोबर. तुम्हीच बोला ना पाटील. हा शिवराम आला रे, महादेव तुमच्याजवळ बसला का? हा माझ्या शेजारी बसला शिवराम. त्याला म्हणा तुझी मुलगी बघायला उद्या पाहुणे येणार. तुझी मुलगी बघायला महादेव म्हणतो उद्या पाहुणे येणार. शिवराम म्हणतो किती वाजता येणार विचारा. ते म्हणतो किती वाजता येणार? सकाळी 10 पर्यंत येऊ म्हणा. सकाळी 10 पर्यंत रे. किती लोक येणार आहे म्हणा. ते म्हणतोय किती लोक येणार आहे? 5 जण आहे म्हणा. 5 जण म्हणतोय रे. हे तुकोबारायची भाषा. पाटील बसलाय फोनवर. 5 जण. शिवराम 5 जण. गाडी कुठं, बैलगाडी कुठं पाठवायची म्हणावं? सिन्नरला का नाशिकला? ते म्हणतात बैलगाडी कुठं पाठवायची? सिन्नर का नाशिक? सिन्नरला म्हणा. सिन्नरला म्हणते रे. हे झालं ना. इकडे शिवराम बसला, इकडे महादेव बोलतो, मध्ये पाटील आहे. तसे तुकाराम महाराज समाजाचं गाऱ्हाणं देवाकडे. देवा यांचा उद्धार करा. हे 2 मध्ये बसलेले आहे. जे जे येतील ज्या ज्या भावे ते ते ताराळ कृपा. देवा हे दर्शनाला येतात ना, यांचा उद्धार करा. आणि बरं का रे, आता देव सिंहासनावर बसले, हायगाय करू नका. तुम्ही त्याच्या चरणी लीन व्हा. म्हणजे देवाचं समाजाला आणि समाजाचं देवाला, याला म्हणतात दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका,
आणि देवाला सांगतात आता हे दर्शनाला येतील यांचा उद्धार करा. याला म्हणतात दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी. माऊलीचं भजन होईल, जय विठ्ठल होईल. मग सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं अजिबात कोणी उठणार नाही. निवेदक निवेदन देतील, त्यानुसार मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. ज्ञानेश्वर श्री गवळीनाथ महाराज व लक्ष्मीआई प्राणप्रतिष्ठा सोहळा व परिसर सुधारणा सुशोभीकरण आणि ग्रीन जिम लोकार्पण यासाठी उपस्थित सर्व पाहुण्यांचे भक्त भाविकांचे मी या ठिकाणी गवळीनाथ महाराज सेवा समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. श्री गवळीनाथ महाराज व श्री लक्ष्मीआई देवस्थान हे परिसरातील तसेच राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. बऱ्याच वर्षापासून कुणीही मंदिरांचा जीर्णोद्धार बाकी होता, परंतु गेल्या 2-3 वर्षापासून गवळीबुवा सेवा समितीचे सगळे सदस्य यांनी मेहनत घेऊन मंदिर उभारणीचा संकल्प केला आणि सिन्नरमधील अनेक दानशूर व्यक्तींच्या मदतीने दोन्हीही मंदिरे उभी राहिली. मंदिराच्या पटांगणामध्ये दरवर्षी आषाढ महिन्यात कलगीतुऱ्यांचा कार्यक्रम रंगतो. त्यात 100 वर्षाची परंपरा आहे. पूर्वीपासून येथे शाहिरी गाण्यांचा कार्यक्रम चालतो. शाहीर कैलासवासी भीमाजी भाटजिरे, रामनाथ वरंदर यांनी या कलेला व्यापक स्वरूप दिले. तसेच लक्ष्मीआई मंदिरामध्ये राज्यभरातून वडार समाजाचे भाविक दर्शनासाठी येतात. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी कैलासवासी पोपटराव लोणारे, कैलासवासी किसन सावळीराम लोणारे, कैलासवासी उद्धव शंकर झगडे या जुन्या मंडळींनीही परिश्रम घेतले होते. त्यांचेही स्मरण आज केले पाहिजे. सगळ विद्याप्रसारक शिक्षण संस्थेनेही मंदिरासाठी समितीला वेळोवेळी मदत केलेली आहे. समितीच्या वतीने त्यांचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी व त्यांचे सर्व संचालक मंडळ यांचेही आभार. मंदिराच्या सभागृहासाठी माननीय खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी 10 लाख रुपयांचा निधी दिलेला आहे, त्यांचेही आभार. माजी आमदार आदरणीय राजाभाऊ वाजे यांनीही आपल्या स्वभावाप्रमाणे मंदिर उभारणीमध्ये भरघोस मदत केली. त्यांचा परिसरामध्ये सामाजिक कामात नेहमी सिंहाचा वाटा असतो. त्यांच्याही समितीच्या वतीने जाहीर आभार. मंदिराबरोबरच सभोवतालचा परिसर सुधारणा करणे खूप गरजेचे होते. मंदिर परिसरामध्ये उदयभाऊंचे नियमित येणे जाणे होते. या परिसरामध्ये सुधारणा व सुशोभीकरणाची संकल्पना त्यांच्या मनात आली. त्यासाठी त्यांनी विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून देत समितीच्या मदतीने परिसराचा कायापालट केला. त्याचबरोबर ग्रीन जिमची निर्मिती करण्यात आली. आज आपल्याला सुंदर असा मंदिराचा परिसर दिसतो आहे. त्यासाठी माननीय उदयभाऊंचे योगदान फार मोठे आहे. गावठा भागात त्यांचे लहानपण गेले असल्याने गवळीनाथांप्रती त्यांचे विशेष श्रद्धा आणि भाव आहे. समितीच्या वतीने भाऊंचेही मनपूर्वक आभार. मंदिराच्या या कामात अनेक ज्ञात अज्ञात दानशूर व्यक्तींचे हातभार लागले आहेत. या सगळ्या व्यक्तींची समितीच्या वतीने नेहमी ऋणी राहील. गवळीबुवा समितीचे सर्व सदस्य तसेच इतर सहकारी यांनी मागील काही दिवसांपासून खूप कष्ट घेतले. त्यांच्या कष्टाचे आज खऱ्या अर्थाने चीज झालेले आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी थोडक्यात मी प्रास्ताविक संपवलेला आहे. या ठिकाणी थोडासा स्वागताचा
आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं गवळीनाथ महाराज आणि लक्ष्मी आई माता या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा विधीपूर्वक गेल्या 3 दिवसापासून सुरू होता आणि आज महाराष्ट्राचे ख्यातनाम कीर्तनकार रामायणचार्य आदरणीय हरिभक्तपरायण ढोक महाराज यांच्या उपस्थितीत हा संपन्न झालेला आहे. आपल्या सर्वांचे आदरस्थान आदरणीय राजाभाऊ वाजे, नगराध्यक्ष किरण भाऊ दगडे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आदरणीय नामदेव भाऊ, वरंदर साहेब, दत्तामामा गोळे सर, प्रभाकरजी गोळे सर साहेब, नारायण शेठ वाजे, हेमंत नाना वाजे, बाळासाहेब देशपांडे, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. गवळीनाथ महाराज समिती आणि या सर्व बांधवांनी गेली 2-3 वर्ष खूप मेहनत करून आज या मंदिराची उभारणी झालेली आणि महाराजांनी सांगितलं तसं अनेकांचा सहभाग, अनेकांचा खारीचा वाटा या सर्व उभारणीमध्ये आहे. खास करून जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हेमंतप्पा गोडसे यांनी देखील 10 लाखाची भरीव अशी मदत केली आणि आमच्या सगळ्यांचंच लहानपण या गवळीनाथ पटांगणावर गेलेलं आहे. त्यामुळे या परिसराचा कायापालट होत असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्यालाही पुढाकार घेता आला याचं खऱ्या अर्थानं मला एक मनस्वी समाधान आहे. महाराज, आम्ही ह्या ग्रीन जिम प्रत्येक ठिकाणी उभारतोय कारण आता हा जो काही लहान मुलं, हा जो काही मोबाईलमध्ये राहणारा वर्ग आहे हा या ग्रीन जिमच्या निमित्ताने मैदानावर येईल. ह्या संपूर्ण देवस्थानाला एक फार मोठी अशी परंपरा आहे. मग रथ असेल, इथला उत्सव असेल, इथल्या भरणाऱ्या कुस्त्यांच्या स्पर्धा असतील, अशी एक फार मोठी अशी परंपरा जुन्या जाणत्या मंडळींनी इथला सप्ताह असेल ही परंपरा कायमस्वरूपी ठेवलेली. मधला 2-2.5 वर्षाचा काळ जर सोडला तर हे सगळेच उत्सव या ठिकाणी अतिशय मनोभावे या ठिकाणी संपन्न झालेले आणि आज ह्या मंदिराचं पावित्र्य राखून हा सर्व सोहळा संपन्न झाला. खास करून हरिभक्तपरायण ढोक महाराज आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो आणि आपण सगळ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती राहून जी शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनस्वी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर, तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेली 20 वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत. आजवर 2 लाख स्क्वेअर फूटपेक्षाही जास्त बांधकाम करून 400 पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्द करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत. जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखीन घट्ट करत अभिमानानं त्याचं शिवार फुलवत आहोत. तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत. आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहोत. आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत. शंकर आव्हाड ग्रुप 20 वर्ष प्रगतीचे, 20 वर्ष समृद्धीचे.